नमस्कार पशुपालक मित्रांनो. मी कृष्णा तोडकर, वृंदावन डेअरी फार्ममध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. दुग्ध व्यवसाय हा सोपा करण्यातले जे महत्त्वाचे 3 टप्पे आहेत, त्याच्यातल्यापैकी आज एका टप्प्यावरती आपण चर्चा करणार आहोत. सुरुवातीला तुम्हाला ते 3 टप्पे माहीत व्हावे या हिशोबाने सांगतो मी, की सुरुवातीचा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे की मुक्त संचार गोठा किंवा ओपन शेड म्हणतो आपण त्याला. आणि दुसरा आहे मिल्किंग मशीन किंवा दूध काढणी यंत्राचा वापर करणे. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे की तुमचं चारा व्यवस्थापन कसं करताय तुम्ही किंवा चाऱ्याची साठवणूक कशी करताय. ह्या 3 टप्प्याची अंमलबजावणी तुम्ही एकदम शास्त्रशुद्ध पद्धतीने केल्याच्या नंतर तुमची जी रोजचे कष्ट आहेत डेअरी फार्मिंगमधले किंवा काबाड कष्टाची कामं आपण ज्याला म्हणतो किंवा जास्त आपल्याला तिथं श्रम द्यावं लागणार आहे. अशी कामं जी आहेत ते तुम्हाला बऱ्यापैकी कमी करण्यास तुम्हाला मदत होऊ शकते. तर आज आपण त्याच 3 टप्प्यापैकी एका तिसऱ्या टप्प्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. तो म्हणजे चारा व्यवस्थापन. चारा व्यवस्थापनासाठी सगळ्यात महत्त्वाचं कारण काय होतं महागामोलाचा चारा आपण जमा करतो आणि त्याच्या साठवणुकीच्या अभावी तो बऱ्यापैकी खराब होतो किंवा जर चाऱ्याचं तुम्ही आणला आणि तसा जर वळई लावून ठेवली किंवा तसे ढिगारे लावून ठेवले, तर तुमचं जे रोजचं काम आहे, की रोज तुम्ही कुट्टी करणे असेल आणि बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी तुमचं ते काम तुम्हाला रोजचं रुटीन राहतं. त्याच्यामुळे तुम्हाला डेअरी फार्मिंगमधून जास्त असा वेळ तुम्हाला जास्त दुसऱ्या कामासाठी भेटत नाही. तर चारा व्यवस्थापनाचं हे आपण नियोजन केलेलं आहे. आपल्या वृंदावन डेअरी फार्मसाठी हे माझं शेड आहे. जवळ-जवळ लांबीला 36 फूट आहे. रुंदी 25 फुटाची आहे आणि उंची जवळ-जवळ आपण 18 फुटापर्यंत घेतलेली आहे. खाली सिमेंट काँक्रीट केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये व्यवस्थापन असं करतो, की आता तुम्ही बघत आहात हे सोयाबीनचं भुसकट आणि इकडल्या साईडला हरभऱ्याचं भुसकट आपण आता जमा करायला चालू झालेलं आहे. उन्हाळ्यातले हे 2-2.5 महिन्याचाच टाईम पिरियड असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला वर्षभराचं चाऱ्याची साठवणूक करून ठेवणे गरजेचे असते. त्यासाठी जर अशा प्रकारे जर आपण व्यवस्थापन चाऱ्याचं जर केलं, समजा आता हे गोडाऊन आहे. काय करतो आपण बऱ्यापैकी जण करतो, गोडाऊन करतो किंवा आता हे एवढं लांबी रुंदी सगळेच घेतात, पण उंची घेत नाहीत. त्यामुळं काय होतं, की आपण समजा शेतातून विकत चारा असतो किंवा कुणाचा आपण जमा केला किंवा घरच्या शेतातला जरी चारा जमा केला तुम्ही, तरी आणतो साईडला टाकणे, परत तिथनं ते मॅनपॉवर लावून किंवा माणसांनी तिथं वर लावणे. ह्या गोष्टी न करण्यापेक्षा करता शेड जर तुम्ही थोडीशी उंचीनं घेतलं, तर आता आपण जर 18 फुटाची उंची घेतलेली याचं एकच कारण आहे, की आपण ज्यावेळेस चारा जमा करून आणतो, ट्रॅक्टरमध्ये ऑब्व्हियसली आपण भरून आणतो. तर आपण ट्रॅक्टर डायरेक्ट रिव्हर्स करून इथं डंप करतो. म्हणजे डबल कष्टाची कामं जी आहेत तुमची, ती पण बऱ्यापैकी कमी होतात. बऱ्यापैकी म्हणजे अल्मोस्ट नाही. तुम्ही एकदा शेतातनं भरून आणलं आणि इथं डायरेक्ट मशीनद्वारे, ट्रॅक्टरद्वारे डंप करून घेतलं. ट्रॅक्टर डायरेक्ट डंपिंग होतं उंचीमुळे. तर तुम्हाला अजिबात असं त्याच्यामध्ये काही कष्टाची किंवा हे कुट्यामध्ये जास्त काम करायची गरज पडत नाही. आता ह्यात राहिला भाग नियोजनाचा, की आपण हा सगळा चारा जमा करतो. म्हणजे चाऱ्यामध्ये आपल्याकडे आता ज्वारीचा कडबा आहे, सोयाबीनचं गुळी आहे किंवा हरभऱ्याचं भुसकट आहे किंवा बऱ्याच जणांना गव्हाचं भुसकट पण जमा करू शकता तुम्ही. तर ह्याचं साठवणूक कशी करायची? तर आता आम्ही काय करतो, बऱ्याच जणांचे वेगवेगळे करत असतील किंवा कसं त्यांचं नियोजन ज्याच्या त्याच्यानुसार असतं. तर मी माझं एक नियोजन कसं करतो त्या हिशोबाने मी तुम्हाला इथलं आज सांगणार आहे. आज हे जे जमा केलेलं भुसकट आहे, तर आपण हे एक थर आड थर, थर आड थर हे ॲड करत जातो. म्हणजे खाली आता आपण सोयाबीनच्या गुळ्याचा जर थर दिलेला असेल, तर त्याच्यावरती हरभऱ्याचं गुळी किंवा आपण ज्वारीचा कडा बांधलेला असतो, तो आम्ही वन टाईम कुट्टी करतो आणि ह्याच्यावरती एकावर एक थर असे ते साठवून ठेवतो. ते पूर्ण गोडाऊन भरलं जातं आणि जे मग नंतरचे तुमचा पावसाळा आणि हिवाळा किंवा डबल सोयाबीनचं गुळी चालू होईपर्यंतचा जो काळ आहे, तिथपर्यंत तुमची ही साठवणूक तुमची हे होऊन जाते. जेणेकरून आता काय होतं, की आपण गुळी तर समजा त्याला काही दुसरं बाकी काही करायचंच नाही. आहे तसं उचलून तुम्हाला जनावरांना टाकायचं. पण ज्वारीचा कडबा असेल, तुम्ही जर वळई लावून ठेवली, तर रोजच तुम्हाला कुट्टी करणं आलंच. त्याच्यामध्ये तुमच्याकडे जर समजा मोठे यंत्र नसतील, आज माझ्याकडे ट्रॅक्टरवरली कुट्टी आहे, लाईटवरली कुट्टी आहे, तर ठीक आहे समजा मी करू शकतो. पण त्याच्यात बी जर समजा लाईटचा घोटाळा असेल किंवा कुणाकडे चालित यंत्र नसतील, तर अशा टायमिंगला तुम्ही अखंड कडबा कुट्टी जी आहे, कडबाची पेंडी जी आहे ज्वारीची, ती जनावरांच्या समोर जर टाकली, तर ते त्यांना खात नाहीत. कारण एकदा जर कुट्टीची सवय लागली, तर तुम्हाला पण अनुभव असेल बघा. की अखंड चिपाड पडली तर ती जनावरं खात नाहीत किंवा वेस्टेजचं प्रमाण त्याच्यात वाढत जातं. आणि कुट्टी करून ठेवण्याचं कारण एकच आहे, की एकदा जर तुम्ही इथं हे लावून ठेवलं, व्यवस्थितपणे जर लावून ठेवलं, तर तुम्हाला फक्त रोज यायचंय आणि त्याच्यातलं जेवढं लागतंय तेवढं उचलून तुम्हाला जनावरापुढं टाकायचं. म्हणजे रोज वळीच्या पेंड्या काढणे किंवा ते कुट्टी करत बसणे, ह्या रोजच्या गोष्टी तुमचा बऱ्यापैकी ताण बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा अजिबात कमीच होऊन जातो.
तर अशा प्रकारे जर करता करता करायचं तेवढंच असतं, पण करता करता माणूस काय करतो की थोडा खर्च वाढायला, मग हा उंची एवढीच ठेवा, मग आपण माणसाने भरू. आणि मी सगळ्यांना एक सांगू इच्छितो की माणसावरती डिपेंड राहणारी कामं तुम्ही शक्यतो करूच नका. कारण आज तुम्ही बघताय, एकतर काम करण्याची कोणाची मनस्थिती नाहीये आणि जरी असली तरी मग आपण म्हणतो आम्ही गडी लावलाय, पण ॲक्चुअली तो आपला मालक होऊन बसतो बांधावर आल्याच्या नंतर. त्याच्यामुळं जेवढं होईल तेवढं ऑटोमॅटिककडे तुम्ही जर गेलात, ऑटोमेशन जर तुम्ही इम्प्लिमेंट करत गेलात, तुमचा कुठलाही बिझनेस असो, डेअरी फार्म असो किंवा कुठलाही असू द्या, तुम्ही व्यवसाय करताय ना, तर कुठलाही असू द्या तुम्ही, जेवढं तुमचं ऑटोमेशन होईल, सेल्फ डिपेंड्स होईल जेवढं, त्याच्यावरती जेवढं तुम्ही भर द्याल, तेवढं तुम्ही प्रॉफिटेबल राहताल. म्हणजे कमी कष्टामध्ये तुम्ही व्यवस्थितपणे तुमचा जो बी व्यवसाय आहे, डेअरी फार्म असू द्या किंवा इतर कुठला असू द्या, तर ते तुम्ही व्यवस्थितपणे मॅनेज करण्यामध्ये तुम्ही 100% सक्सेसफुल झाल्याशिवाय राहणार नाहीत. तर ह्या काही गोष्टी आहेत, बारकावे आहेत. डेअरी फार्मिंग आता कसं आहे, बऱ्याच जणांचं म्हणणं आहे, की डेअरी फार्मिंगमध्ये खूप कष्टाची कामं आहेत, असं आहे, तसं आहे. ठीक आहे ना, तुम्ही स्वतःची कामं करताय. आज लोकं 10-15 हजारावरती पुण्या, मुंबईसारख्या ठिकाणी जॉब करतायत. सुशिक्षित पोरं आहेत, इंजिनिअर आहेत. रात्रीचे एक इंजिनिअर होता मित्र. आता त्यांचं नाव नाही मी इथं घेणार व्हिडिओमध्ये. पण माझा व्हिडिओ बघून त्यांनी फोन केलेला मला आणि म्हणले, की "मी इंजिनिअर आहे आणि ₹15,000 मला पेमेंट आहे. पुण्यासारख्या ठिकाणी मला राहून अक्षरशः शेवटच्या महिन्यात खर्चाला पैसे शिल्लक राहत नाहीत." तर त्याचंच एक चाललं होतं, की डेअरी फार्मिंगमध्ये यायचं. म्हणजे ही अशी कंडिशन आहे. तुम्ही वयाच्या 25-26 वर्ष ग्रॅज्युएशन करता, पोस्ट ग्रॅज्युएशन करता. एवढं हाय क्वालिटीचं एज्युकेशन घेता. बऱ्याच जणांची जर समजा हे असेल, परिस्थिती नसेल, तर तुम्ही एज्युकेशन लोन आणि सगळ्या बाराभानगडी करून एज्युकेशन घेता आणि नंतर 15,000 पासून जर तुमचं स्टार्टअप होत असेल, जॉबची जर तुम्हाला अर्निंग तिथून चालू होत असेल, तर ह्या गोष्टीमध्ये मला वाटतं की कुठेतरी हा बदल केला पाहिजे. आता बऱ्याच ठिकाणी अडचण ही होते, की जो करणारा व्यक्ती आहे, त्याची मग तयारी असते. परंतु काय होतं, की घरचे सपोर्ट करत नाही. बऱ्याच जणांची अडचण येतात. मला येऊन बरेच जण म्हणतात, की "सर आमची खूप इच्छा आहे, पण घरचे मदत नाहीत करत किंवा घरचे सपोर्ट नाहीत करत." तर पालकांनाही प्रत्येकाच्या एवढंच हे आहे, की ठीक आहे, तुमचा मुलगा जर समजा करण्यायोग्य असेल किंवा बाबा कोण निर्व्यसनी असेल, त्याची खरंच इच्छा असेल, तर द्या ना तुम्ही. एवढं असेल शिक्षणासाठी 25-26 वर्ष त्याला पोसलंच आहे ना, तर काहीतरी धडपड करण्यासाठी त्याला 2 वर्ष अजून तुम्ही सांभाळा. काहीच अडचण नाही. पण स्वतःचा मुलगा जर समजा स्वतःचंच काहीतरी करत असेल, तर ह्या गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत. आज काय झालंय, शिक्षण व्यवस्थेचा अर्थच असा झालाय, की शिक्षण घेणे म्हणजे नोकरी करणे. हा चुकीचा आहे. हे बदल व्हायला पाहिजे कुठेतरी. ठीक आहे, आता बाकीचं ज्ञान देण्यामध्ये वेळ नाही. आपण विषयापासून भटकायला नको. तर जे बी लोकं डेअरी फार्मिंग करतायत, ॲज अ दूध उत्पादक म्हणून आज कार्य करतायत, तर त्यांच्यासाठी हा एक महत्त्वाचा घटक आहे, जो मला बऱ्याच दिवसांनी तुमच्यापर्यंत आणायचा होता. ज्याच्यावरती जर तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यासपूर्वक जर कार्य केलं, तर डेअरी फार्मिंग तुम्हाला 100% फायदेशीर राहू शकतो. अधिक कमी ह्याच्यामध्ये म्हणजे कमी कष्टामध्ये तुम्ही बऱ्यापैकी डेअरी फार्मिंग तुमचं नियोजन करू शकता. असं नाही की डेअरी फार्म केला, गायी आणल्या, म्हशी आणल्या म्हणजे तुम्हाला दिवसभर तिथं काम करायचं अजिबात नाही. मी आता झालं सकाळचं डेअरी फार्मिंगमधलं काम उरकून मी आता ऑफिसला निघतोय. संध्याकाळी मला यायला उशीर होतो. माझे घरचे सगळे काम करून घेतात. असं नाही की सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास आम्ही काम करतो. ओपन शेड केलेलं आहे. एकदा चारा भरला की दिवसभराचं त्यांचं चालू राहतं. तर ठीक आहे. ज्यांना इच्छा आहे, ज्यांना इच्छा आहे, काही अडचण असतील तरी माझा नंबर तुम्हाला भेटेलच. मी माझ्या ग्रुपच्या बाकी WhatsApp ग्रुप आहे, Facebookला ग्रुप आहे. याच्या लिंक मी खाली देणारच आहे, डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर तिथं तुम्ही जाऊन क्लिक करून माझ्याशी जोडू शकता किंवा काही अडचणी असतील तर मला कधीही कॉल करू शकता. कॉल फ्रिक्वेन्सी थोडी जास्त असल्यामुळं कधी नाही रिस्पॉन्स भेटला तरी अडचण करू नका. मला ज्यावेळेस वेळ भेटेल, त्यावेळेस मी तुम्हाला नक्कीच कॉल करून तुमचं काय असेल ते कमीत कमी ऐकून घेण्याचा तरी प्रयत्न नक्कीच केला जाईल. तर या ठिकाणी आपण थांबूयात. नंतर बाकीचे जे 2 टप्पे आहेत, समजा एक मुक्त संचारचा मी नॉर्मली व्हिडिओ टाकलेलाच आहे काल परवा आणि त्याच्यानंतर मिल्किंग मशीन्स आहे त्या युनिटवरती पण आपण चर्चा करणार आहोत. तर ठीक आहे, ह्या ठिकाणी आपण ह्या विषयाला इथंच फुल स्टॉप देऊया. धन्यवाद.